नमस्कार, इंडियन मॉम जपानमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आत्ता आपण आलेलो आहोत टोकियो मेगा इल्युमिनेशनला। तर चला आज जाऊयात आणि बघूयात की टोकियोमधलं हे सगळ्यात मोठं इल्युमिनेशन आहे तर ते कसं असेल। चला माझ्याकडे। आतमध्ये एंटर करण्याआधी इथे आपल्याला अशा तिकीट्स काढावे लागतात। अशा मशीन असतात आणि तिथे तुम्ही किती माणसं जाणार आहे वगैरे तसं सिलेक्ट करून तिकीट्स काढायचे असतात। इथे आम्ही तिकीट्स घेतल्या होत्या। पर पर्सन चार्जेस होते 1500 येन आणि लहान मुलांचे चार्जेस नव्हते अंडर 5। तुम्ही माझ्या मागे बघत असाल छानशी लाईटिंग केली आहे आणि तिथे लिहिलं आहे टोकियो सिटी केबिया करून। आणि ह्या बाजूला आहे हे असं बुक आहे आणि ते ओपन आहे आणि त्याला पण लाइटिंग्स केले आहेत वेगळ्या प्रकारे। तुम्ही बघत असाल तिथे लोक फोटोज वगैरे घेतात। टोकियो मेगा इल्युमिनेशन हे जे आहे ते लोकेटेड होतं सेंट्रल एरिया ऑफ रेस कोर्स OI रेस कोर्स जे मेन टोकियोमध्ये आहे तिथे। आणि हे एवढं मोठं प्लांट करण्यासाठी ऑब्व्हियसली मोठी जागा लागणार आणि रेस कोर्ससारखी मोठी जागा नाही आहे। बऱ्यापैकी जागेमध्ये इथे खूप गोष्टी क्रिएटिव्हली त्या लोकांना करता आल्या। तुम्ही बघू शकता हे पण जे रिफ्लेक्शन्स होते ते किती छान होते। जास्त करून प्रोजेक्टर्स आणि लाइटिंग्सचा खूप जास्त यूज होता इथे। आता मी तुम्हाला इथला मस्त असा व्ह्यू दाखवणार आहे। चला बघू शकता माझ्या मागे किती छान आणि अमेझिंग असं लाईट्स आहेत या। आणि आम्ही पण असं छान छान आता फोटोज काढणार आहोत आणि लहान मुलांसाठी खूप छान असा अमेझिंग मॅजिकल मुवमेंट आहे हा, असं मला वाटतं। टोकियो इल्युमिनेशनचा जो टाईम होता तो होता 4:30 to 9 PM असा होता आणि ह्या टाईममध्येच बेस्ट विजन्स तुम्हाला भेटू शकतात। आता हा जो एरिया आहे त्या एरियाचं नाव आहे शायनिंग स्ट्रीम। केल्यात ना तर ते बघूनच असं वाटतं की आपण कुठल्या तरी इमॅजिनरी वर्ल्डमध्ये आलो आहे। आणि आता आम्ही त्याची मजा घेणार आहे। माझ्याकडून मी तुम्हाला देखील दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर ह्या इल्युमिनेशनमधला हा जो पार्ट होता ना हा खूप बघण्यासारखा होता आणि खूप ह्यूज होता। ही जी डिझाईन आहे ना ती खूप ह्यूज एरियामध्ये त्यांनी कवर केली होती। जसं की तुम्ही बघू शकता असं वाटतं की फार्मिंग झोन आहे। तुम्हाला माहितीच असेल जपान जे आहे ना ते राईस फार्मिंगसाठी किती फेमस आहे ते। आणि इथला राईस जो आहे तो जास्त खाल्ला जातो, यांची पद्धती आहे ही। आणि तुम्ही बघू शकता तशाच काहीशा आयडिया घेऊन हे फार्मिंग झोनचं इल्युमिनेशन त्यांनी क्रिएट केलं असावं असं मला वाटतं। तर खूप जास्त अंधार झाल्यावरती हे ज्या लाईट्स आहेत त्या खूप सुंदर दिसत होत्या आणि त्या सतत कलर चेंजेस करत होत्या। तुम्ही बघू शकता आता येल्लो होत्या, ग्रीन होत्या, आता ब्ल्यू, आता पुन्हा व्हाईट। तर हे लहान मुलं देखील इथल्या जो व्ह्यू आहे ना तो जास्त एन्जॉय करत होते, कारण त्यांच्यासाठी तर आपल्याला माहिती आहे की हे एक मॅजिकल इव्हेंट त्यांनी क्रिएट केला आहे, बट लहान मुलांसाठी तर त्यांच्यासाठी ही एकदम वेगळी दुनिया होऊन जाते। माझ्या मागे बघत असाल किती छान असा व्ह्यू आहे। ह्याच्यामध्ये कलर्स खूप असे चेंज होत आहेत आणि हे जे आहे ना रॅम्बो शेडमध्ये पण आहेत आणि असे एकदम स्मूथनिंग लाईट्समध्ये पण आहेत। आणि तुम्ही बघू शकता किती छान असं इफेक्ट दिसत आहे आणि खूप लोक छान असे फोटोज वगैरे घेतात। आणि आता आम्ही तिथे जाणार आहोत। तिथे तुम्हाला दिसत असेल छान असं गोल्डन आहे लाईट्स, त्या इथल्या पॉप्युलर आहे टोकियो मेगा इल्युमिनेशनमध्ये ते ना पॉप्युलर आहे बऱ्यापैकी। चला आता आपण तिथे जाऊया।
मागे किती छान असा व्ह्यू बघू शकता, किती छान असा ट्रीचा व्ह्यू आहे. आणि आता आपण एक खूप मस्त असं स्पॉटला जाणार आहे, इडो चेरी ब्लॉसम टनल म्हणून. तर आता तुम्ही माझ्या मागे बघा, चेरी ब्लॉसम टनल. तर आपण आता या चेरी ब्लॉसम टनलमध्ये आहे. आणि इकडे एक गोष्ट मला दिसली, ते म्हणजे हे बघा, इथे असे सेल्फी स्टँड्स लावलेत, दिसत असेल तुम्हाला. लिहिले की जर तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो काढायचा असेल ना, तरी तुम्ही त्या सेल्फी स्टँडमधून काढू शकता. अमेझिंग असा चेरी ब्लॉसम मुवमेंट झाल्यावर आता आम्ही पुढे जात होतो आणि अजून छान छान अशा गोष्टी थीम बेस अशा पुढे येणार होत्या. जाणार आहोत विस्टेरिया परगोडा म्हणून आहे. हे असं त्याची फ्लावर आहे आणि फ्लावरमध्ये लाईट्स लावले. तर चला बघूया. ॲक्च्युली या आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत, रिअल फ्लावर्स नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लाईट्स लावले. हे पूर्ण इल्युमिनेशन आपण कव्हर केलं आणि आता आपण चाललो इकडे या दिशेने रोज गार्डन बघायला. हे छोटे छोटे रोज आणि ते असे बनवले कागदाचे आहेत का प्लास्टिकचे आहेत आणि त्यामध्ये लाईट्स लावल्यात, LED लाईट्स, आणि ते कलर चेंज करतायत. आपण चाललोय ट्विंकल टनल वेस्टला. तर आता आपण बघायला जाणार आहोत किरारी मॅजिक शो. तुम्ही माझ्या मागे बघत असाल, झाड आहेत आणि झाडांना लाइटिंग केल्यात
आणि इकडे ना विंटरमध्ये इल्युमिनेशन करण्याचं कारण हेच आहे की झाडांना पानं नसतात आणि फक्त फांद्या राहिलेल्या असतात. पण तरी देखील ही लोक सीझनची काही ब्युटी नाही आहे नॅचरल म्हणून लोक लाईट्स ॲड करतात आणि मग त्याची ब्युटी एन्हान्स करतात. आणि सगळे सीझन दाखवले त्या इल्युमिनेशनमध्ये पण. आणि आता आपण हे बघू शकतो आणि हे सगळं कवर केलं आपण. हे सगळे स्प्रिंग सीझन ऑटम सीझन सगळं असं कवर केलं. आता इथे मॅजिक शो बघायला चालू. चला. आणि हा तुम्ही विचारलं काय हा एरिया मॅप आहे इकडचा. ह्या मॅपलाच फॉलो करून आम्ही सगळे स्पॉट्स कवर केले. आपलं कसं असतं वटवृक्ष ज्याला अशा फांद्या वगैरे असतात तसंच एकदम मस्त डौलदार झाड आहे. डेकोरेशन फोटो काढायला लाईन आहे सँटा बरोबर. आणि अशी इथे सिटिंग पण आहे पूर्ण. माणसं मस्त बघून एन्जॉय करू शकतात. फूड वगैरे स्नॅक्स वगैरे खाऊ शकतात. ह्या डौलदार झाडाला त्यांनी क्रिसमस सेलिब्रेशनची थीम दिली आहे. तुम्ही बघू शकता क्रिसमस ट्री केलेलं आहे आणि खाली क्रिसमसच्या रिलेटेड गोष्टी ठेवलेल्या आहेत कारण हे क्रिसमस सीझनमध्ये होतं म्हणून. तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि कसा वाटला तुम्हाला टोकियो मेगा इल्युमिनेशनचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओवर. तोपर्यंत